आम्हाला साधारण या कोरोनाच्या काळापर्यंत चांगले पैसे व्हायचे. एकरी आम्ही साधारण 8 ते 10 लाख रुपये, 12 लाख रुपये आम्ही पैसे मिळवायचे. त्या कोरोनामधून इथं आता ह्या आजच्या गेल्या वर्षापर्यंत 5 वर्ष द्राक्षबाग खूप मोठा अडचणीत आला. सगळ्या प्रकारच्या द्राक्षामध्ये. कशामुळे सर? जसा कोरोना आला तसं पूर्ण मार्केट म्हणजे मला वाटतंय फेब्रुवारीला का मार्चला कोरोना पहिल्या वर्षी 20 साली आपण बंद केलं, लॉकडाऊन झालं होतं. बहुतेक जानेवारी त्यावेळेला माल सगळ्यांचा आला होता. अरे बाप, द्राक्ष आली होती आणि त्याच वेळेला बरोबर लॉकडाऊन झालं. तो माल जेव्हा विक्रीला जायला पाहिजे होता, ज्या रेटमध्ये जायचं पाहिजे होतं ते झालं नाही. मार्केटमध्ये कोण नसल्यामुळे घ्यायचा विषय झाला नाही. तो खूप मोठा आम्हाला अडचणीत आणलं की पैसे झाले नाहीत. आणि त्या दिवसापासून आज दिवसापर्यंत कारण बाहेरचे सगळे मार्केट एक्सपोर्ट होणारे सगळे थांबले गेले. म्हणजे माल एक्सपोर्टही होत नव्हता आणि त्या लोकल मार्केटलाही माल पाठवता येत नव्हता. लोकल मार्केट परत चालू झाले आमचे 3-4 वर्षामध्ये. पण एक्सपोर्ट बंद असल्यामुळे सगळीकडे दरवर्षी 2-3 वर्ष जवळजवळ कोरोनाचा प्रॉब्लेम चालू झाल्यामुळे एक्सपोर्टचे सगळे चायना बंद होतं, दुबई बंद होतं, युरोपियन राष्ट्रांचं बंद होतं. एक्सपोर्ट चालू असेल तर आम्हाला लोकलला रेट राहतो. ह्याची एक थोडंसं हे आहे. एक्सपोर्टचा कसा माल एकदम क्वालिटीचा असतो आणि क्वालिटीचे जेवढे बागायतदार आहेत त्यांचा सगळा माल एक्सपोर्टला गेला की त्या रेंज कंटिन्यू टिकतात आणि मग लोक त्या रेंजच्या कुठेतरी 50-100 रुपये खाली विकतात. चांगला मालच कमी रेटनं जर मिळाला, एक्सपोर्ट जर बंद असेल आणि चांगला माल कमी रेटने मिळाला तर इतर लोकांच्या किंवा कमी क्वालिटी असणारी जे प्लॉट आहेत त्यांना दर मिळत नाही. ते व्यापारी त्याचा फायदा घेऊन त्यांना लुटायचा प्रयत्न करतात. साधारण अक्षरशः लोकांनी 100 रुपयाच्या आतनं पेटी 4 किलोची पेटी असते. 20 रुपये 30 रुपये किलो द्राक्ष विकावं लागले कोविडमध्ये. खूप गंभीर आहे, खूप मोठा त्रास झाला. आज 5 वर्षामध्ये 30% आमच्या भागातली द्राक्ष बागा कमी झाल्या, बागा तोडल्या लोकांनी. म्हणजे किती दिवस आपण सस्टेन करणार? 1 वर्ष 2 वर्ष ठीक आहे. काय लावलं अडचण काढावं लागले, विकावं लागले, मंडप लोकांनी विकले पैसे भागवायला. म्हणजे 5 वर्ष द्राक्ष बागायदारासारखा नुकसानीत कुठलाही शेतकरी नाही. खूप मोठ्या प्रमाणात एवढे इन्व्हेस्टमेंट करून नुकसानीत आहे गेल्या वर्षापर्यंत. आणि ह्या 5 वर्षानंतर गेल्या वर्षी आम्हाला थोडंसं ह्या नवीन व्हरायटी ज्या ह्या नाहीत त्यांना थोडंसं आम्हाला जीवदान येईल असं वाटायला लागलं. म्हणून गेल्या वर्षी आम्ही परत या व्हरायटीकडे डायव्हर्ट झालो. या व्हरायटीमध्ये जुन्या व्हरायटीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात सगळे ड्रॉबॅक काढून नवीन कोणत्या व्हरायटी? सोनक आहे, सुपर सोनक आहे, थॉम्सन आहे, तुमचं टूक्लोन आहे, ह्याच्यामध्ये एक माणिक चमन आहे. हे ब्रीडचे नाव आहे. ब्रीडचे नाव आहे. त्याच्यानंतर थोडी ॲडव्हान्स कोणती आली? त्याच्यानंतर थोडी ॲडव्हान्स आपण शरद आलं, कृष्णा म्हणून आले, ज्योती आली, त्यानंतर नाना पर्पल आलं, ते किंगबेरी म्हणून येते, फ्लेम आलं, रेड ग्लोब आलं. या बऱ्याचशा व्हरायटी परत कलरमध्ये आल्या. त्याच्यानंतर हा ARD 35, ARD 36, परत आलिसान, टिमको. आता ट्रायल चालू आहेत ARD 38, ARD 34, अशा एक 5-6 व्हरायटी इतक्या खूप सुंदर. सह्याद्री फार्म नाशिक, मोहाडी ह्यांच्या थ्रू त्यांनी कॅलिफोर्नियामधून इम्पोर्ट केल्या आणि त्या रिसर्च केल्या. 2-3 वर्ष झालं त्याच्यामध्ये R&D केली. त्या 40-50 पाईपलाईनमध्ये व्हरायटी असताना त्यांनी सगळ्याचा रिसर्च करून एक 5 व्हरायटी आपल्या वातावरणात चांगल्या प्रकारे येऊ शकतात असं त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात नाशिकमध्ये ट्रायल बेसिसवर शेतकऱ्यांना दिल्या. सुरुवातीच्या ट्रायलमध्ये चांगला खूप त्यांना वाटलं. बऱ्यापैकी ते नाशिकमध्ये 1 वर्षामध्ये डेव्हलपमेंट केले. आम्ही 2 वर्ष त्यांच्याकडे जाऊन सगळं बघत होतो दर 15 दिवसाला, महिन्यातून एकदा. गेल्या वर्षी मग आम्ही अण्णांना त्याची मागणी केली. सह्याद्री फार्मचे चेअरमन आहेत, इथं सांगलीलाही आम्हाला त्या व्हरायटी द्या म्हणून. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही फार्मर प्रोड्युसर एकत्र तुम्ही करा, शेतकरी एकत्र करा, फार्मर प्रोड्युसर कंपनी करा आणि त्याच्या थ्रू आपण ते देऊ. हे ॲक्च्युली ही व्हरायटी आहे, ही पेटंट व्हरायटी आहे. रॉयल्टी बेसमध्ये ते काम करतात. त्यांना रजिस्ट्रेशन वगैरे करून त्यांनीच परत माल घेतात ते. जे आपल्याला आता त्या व्हरायटी ह्या व्हरायटीची थोडक्यात तफावत जर सांगायची म्हटलं तर जुन्या व्हरायटी आहेत त्या गर्भधारणा व्हायसाठी काम खूप करावं लागायचं सुरुवातीला माल येण्यासाठी. या व्हरायटीमध्ये 200% गर्भधारणेची हे आहे. म्हणजे एका डोळ्यामध्ये 2 ते 3 घडी येतातच. त्याच्यासाठी काडी तयार करायला कोणती औषध मारावं तयार करायला लागायची सुरुवातीला. तर ते माल येण्यासाठी म्हणून तुम्ही कोणतं काम करावं असं या व्हरायटीमध्ये अजिबात नाही. या व्हरायटीमध्ये फक्त पानं वाढवायची, पानांना अन्नग्रहण करायचं आणि ते झाडात स्टोअर करायचं, एवढंच काम या व्हरायटीमध्ये आहे सुरुवातीला. म्हणजे हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता की माल कमी जास्त येणं, माल न लागणं, 1 वर्ष येणं 1 वर्ष न येणं, अशामुळं फेल जाण्याच्या चान्सेस ते इथं निघाले. तिथून पुढं
त्याचं अंतर आपण साधारण 8-4 मध्ये करतोय. याचं 10-5 मध्ये करायचंय. म्हणजे झाड कमी लागली. ते समजा 1200 लागत असतील तर हे 900 लागतात. म्हणजे त्या रोपाची खर्च कमी झाली, तिथून त्या झाडाचं काम कमी. जेवढी झाडं कमी होतील तेवढी झाडाचं काम कमी होतं. 10-5 अंतर असल्यामुळं त्याला सिंगल वलांड्यावर काम करायचं. म्हणजे त्या ट्रायलमध्ये त्यांनी जे ट्रायल घेतले त्याच्यामध्ये ते काम करून बघितलं तर सिंगल वलांडा आणि 20च काड्या ठेवायच्या. ओके. आता जुन्या व्हरायटीमध्ये एच आकारामध्ये काम करतो आम्ही. 2 वलांड व्हायचे. प्रेक्षक लक्षात घ्या, एच आकार. 2 वलांड व्हायचे. 2 वलांडामध्ये इकडं 15 काड्या, इकडं 15 काड्या, 30 काड्या व्हायच्या. त्या सिंगल वलांड्यामध्ये 15 ते 20 काड्या ठेवायच्या आणि त्याच्यावर ठराविकच घट ठेवायचे. ओके. त्यामुळं हे बऱ्यापैकी 50% लेबरचं काम इथं वाचलं. तिथून पुढे आम्ही छाटणी करत असताना माल कोणत्याही डोळ्यात आहे हे कन्फर्म असल्यामुळं आम्ही 4च डोळ्यावर त्याची छाटणी करतो. कुठल्या डोळ्यात आहे, कुठल्या डोळ्यात विश्वास, म्हणजे त्या एकही डोळा फेल जात नाही. हे त्या व्हरायटीचे हेच आहे. त्यामुळे माल लागण्याचा गॅरंटी असल्यामुळे ही ARD 35 आणि ARD 36 आपण आता लागण केली. तर ही माल कोणत्याही डोळ्यात लागत असल्यामुळं आम्ही ठराविक डोळ्यावरच छाटणी करायची. एक्स्ट्रा डोळे काड्या न ठेवता तेवढ्याच डोळ्यांना पेस्ट लावून ते म्हणजे वांज काढणे हा जो प्रकार असतो त्यामध्ये तो इथं काय जास्त मोठा राहत नाही. जेवढ्या काड्या आपल्याला डोळं पाहिजे तेवढंच डोळं ठेवायचं, तेवढंच घड काढायचं. ते काम तिथं खूप काम होतं तिथं वांज काढणे वगैरे. तो तिथं संपला. त्याच्यानंतर जुन्या व्हरायटीमध्ये आपण PGR भरपूर वापरत होतो. PGR म्हणजे टॉनिक बेस सगळे अमिनो वगैरे, फॉलिक वगैरे जे काय असेल ते फुगवणीसाठी वगैरे ह्याच्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय रासायनिक खत ते आणि जिब्रेलिक ऍसिड वापरण्याचं प्रमाण भरपूर होतं. ओके. तो जिब्रेलिक ऍसिड याच्यामध्ये अजिबात लागत नाही. म्हणजे PGR 100% लागत नाही. म्हणजे ग्रोथ प्रमोटर इथं द्यायची काही गरज नाही. ह्याला ऑलरेडी ग्रोथ प्रमोटर व्हरायटी आहे. त्यामुळे हे वाढ ऍक्च्युली ह्या व्हरायटीच असल्यामुळं वरची औषधं न दिल्यामुळं त्याला रोग कमी येतात. तिथं PGR आणि GA त्या व्हरायटीला जास्त दिल्यामुळं तिथं रोग जास्त येतात. डावणी येते, करपा येते, बुरी. त्यामुळे बुरशीनाशक त्या व्हरायटीला जास्त लागायची. या व्हरायटीला बुरशीनाशक कमी लागतात त्याच्या तुलनेत कमी लागतात. हे त्या औषधाचा विषय झाला. 50% औषधामध्ये पैसे वाचले. त्याची कॅनॉपी मेंटेन चांगली होते. कॅनॉपी म्हणजे पानांची संख्या जास्त होते. शेंडा वाढतो, कंटिन्यू शेवटपर्यंत शेंडा राहतो. त्यामुळे हे पूर्ण असं त्याच्यासाठी सेपरेट आपल्याला काय करावं लागत नाही, ऑटोमॅटिक. आणि बंचिंग आणि ह्याने रिसर्चमध्ये बऱ्यापैकी झाडाला घड किती ठेवायचे, त्याची मनी किती ठेवायचे याचा अभ्यास त्या कंपनीनं करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला. एका झाडाला ह्या ज्या जुन्या व्हरायटी होत्या ते शेतकऱ्यांनी डेव्हलपमेंट केलेल्या होत्या. शेतकरी जसं काम करत जाईल तसं ते वेगवेगळे अनुभव येईल तसे त्याला वर्ष भरपूर गेले, 5-10 वर्ष गेले हे डेव्हलपमेंट करून व्हरायटी. पण ही व्हरायटी देताना याला काय काम करायचं हे रिसर्चमध्ये त्यांनी सगळं तयार केलं आणि ते शेतकऱ्यांना ऐकतं दिलं. ओके. आम्हाला पहिल्याच वर्षी आम्ही आज 10 लाख, 15 लाख, 20 लाख जे काही मिळवतोय ते त्यांनी दिलेल्या सगळ्या रिसर्चमुळे मिळवतोय. आमची इच्छा तीच होती की बऱ्यापैकी रिसर्च शेतकऱ्यापर्यंत त्या सायंटिस्ट कडून येऊन पोहोचावे. याचा अजून एक हे आहे की ह्याला क्रॅकिंग, म्हणजे पावसात सुद्धा ह्याला क्रॅकिंग येत नाही. म्हणजे समजा चालू पाऊस आहे, आपल्याकडे ग्रामीण भाषेत त्याला बुरघाट म्हणतात, रिमझिम पाऊस म्हणतात. या पावसामध्ये त्या व्हरायटीला फटका बसायचा आणि खूप मोठं नुकसान होतं. अवकाळी पाऊस म्हणजे अक्षरशः उद्या त्या प्लॉटचे 10 लाख रुपये येणार आहेत आणि संध्याकाळी जर पाऊस पडला तर ती सगळी प्लॉट पूर्ण नुकसानीत जायचं. असं खूप शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आजपर्यंत खूप मोठे अक्षरशः आत्महत्या केलेले शेतकऱ्यांनी. त्या 10 लाख म्हणजे जोक नाही ना सर. त्या या व्हरायटीमध्ये क्रॅकिंग अजिबात नाही. म्हणजे पाऊस पडो, गारपीट पडली तरच तो होण्याची शक्यता आहे. गारपीट सहजासहजी नाही होत त्याला. इतके मोठे ड्रॉबॅक काढून ही व्हरायटी आल्यानंतर आम्हाला गेल्या वर्षी काहीतरी जिवंत राहील अशी शाश्वती वाटली. नाहीतर गेल्या 5 वर्षापासून द्राक्षबाग संपवावं लागते काय, एवढे मोठे बागायतदार असून सुद्धा आम्ही फक्त झाडं जगवणे आणि आपण जगणे एवढेच 5 वर्ष केलं. म्हणजे पैसे शिल्लक इन्कम अजिबात आमचा कधी राहिला. म्हणजे आज आमच्यासारखेच राहिले नाही तर 1-2 एकरवाले शेतकरी अक्षरशः कामाला गेले बागा काढून. इतकी वाईट अवस्था गेली. गेल्या वर्षापासून त्या व्हरायटी आल्यानंतर थोडं लोकांना वाटतं की द्राक्षबागेत नवीन काहीतरी होण्यासारखं आहे. बरं. आता तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये औषध कमी लागते. दुसरी गोष्ट ह्याचे जे डोळे आहेत ते तो डोळा ठेवला म्हणजे तिथं घड येणारी ही शाश्वती आहे. तिसरी गोष्ट की याचं उत्पन्न चांगलं आहे, म्हणजे वजन खूप चांगलं आहे असं म्हणताय. हे जरा सांगा. आता त्यांनी सुरुवातीला सांगितलं आम्हाला की घडामध्ये 60 ते 70 मनीस ठेवायचं आणि आम्ही जनरली ते 100 ते 125 मनी ठेवायचं त्या क्वालिटीच्या जुन्या व्हरायटीमध्ये. आणि एका घडामध्ये मोजून 60 ते 70 मनी ठेवायची या.
आणि घड सुद्धा मोजून ठेवायचे बरोबर. त्याचं काय गणित आहे का? तर त्यांनी ते कॅल्क्युलेशन केलेलं होतं. एक बेरीचं वजन 10 ग्रॅम बसतंय. हम्म. असं त्यांनी ते अभ्यास ते केलेला आहे पहिला. तर त्या झाडाला किती वेट लागेल? झाडाला वेट किती, घड किती लागतील, किती मणी लागतील आणि आपल्याला किती इल्ड पाहिजे हा. ह्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं होतं सुरुवातीपासून रिसर्च इन्स्टिट्यूट सर्च इन्स्टिट्यूटमध्ये. हा. तसं शेतकऱ्यांच्यावर खूप मोठे उपकार विलासअण्णा शिंदेचे सह्याद्रीच्या मार्फत झालेले आहेत. बरं. कारण इतकं मोठ्या ड्रॉबॅकमध्ये आम्ही जात असताना असं काहीतरी नवीन संजीवनी दिल्यासारखं त्यांनी मोठी गेल्या गोष्ट वर्षी केली आहे त्यांनी. आणि हे सगळ्याची गणित घालून आम्हाला दिली. आम्ही बरोबर त्या हिशोबानं सगळं ठेवलं. आम्ही ते बघितलं की 20च घड हा. झाडावरचे 50 ते 60 मणीच बरोबर आम्हाला 20 किलो माल देतात. एक झाड एक झाड 20 किलो माल देतो आणि एका किलोचे आज 200 रुपयानं 160, 170 रुपये, 200 रुपये, 250 रुपये असे वेगवेगळ्या ह्याचे रेट त्यांनी दिले. म्हणजे 1 किलोचे. जे आम्ही 100 रुपयाला 4 किलो विकत होतो ते आज या व्हरायटीमध्ये 150 रुपयापासून 250 रुपयेपर्यंत 1 किलोचा रेट आम्हाला मिळाला लागला. 3 रुपये तिथे मायनस, सॉरी 3 किलो मायनस झालं. 3 किलो मायनस झालं. म्हणजे इतका खूप मोठा हे झाला. जरी आम्हाला साधारण त्या कंपनीची अशी इच्छा होती की 7 ते 8 टन पहिल्या वर्षी तुम्ही इल्ड घ्या. हा. पण सांगलीमध्ये बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे आता 170 एकर त्यांनी सुरुवातीला दिलं. हम्म. बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांनी 10 टनापासून 12 टन 14 टनापर्यंत इल्ड घेतलं याचं आणि चांगल्या क्वालिटीचं त्यांना पाहिजे त्या हिशोबानं. म्हणजे त्याचा अंदाजे हिशोब जरी 10 टनाने हिशोब केला आणि आपण 150 रुपये हिशोब जर धरला तरी 15 लाख रुपये आपले त्यांची शिल्लक राहतात. म्हणजे झाले आता उत्पन्नाचे. आणि सगळ्या कमी खर्च, द्राक्ष ह्याचा औषधाचा कमी खर्च आला, लेबरचा नफा कमी जास्त खर्च आला, आला. नफा जास्त आला. रॉयल्टी जरी त्यांना 5% आम्हाला द्यायला लागली 5% तरी दुःख म्हणजे अजिबात तुम्ही- काही नाही. हे सगळं रिसर्च करून ह्या व्हरायट्या आम्हाला दुःख एवढंच वाटतं की आमच्या NRC सारखी आपले शासकीय यंत्रणा आहे हो, हो. त्यांनी आम्हाला काय दिलं असं वाटतं. एकही सर्च केलेली व्हरायटी आज आम्हाला त्यांनी दिलेली नाही. शेतकऱ्यांनीच त्या बागेमधनं वेगळं काहीतरी दिसतंय म्हणून हुडकलेली व्हरायटी, स्वतःचाच अनुभव. स्वतःच्याच अनुभवानं हुडकायची, त्याचंच आपलं काहीतरी नाव द्यायचं आणि ती नवीन व्हरायटी म्हणजे RK व्हरायटी म्हणा, SSN व्हरायटी म्हणा आणि कितीतरी व्हरायटी आहे. हे आपण त्याच्या वेगळेपणा काय दिसला तर त्यानं सर्च करून हुडकायचं आणि ती नवीन व्हरायटी करायची. ज्याचं टेक्निकल शिक्षण काहीच नाही असे हा, शेतकरी. अशा शेतकऱ्यांनी म्हणजे खूप विचार बरोबर आहे. हे इतकं दुर्दैव आहे की त्यांनी मिळून शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष फील्डवर नॉलेजवर काय असेल ते पुढे वाटचाल करत चाललेलं आणि आहे. इतकी वर्ष चाललंय आणि ते. सगळ्यात आम्ही परवा युरोपच्या टूरमध्ये गेला असताना तिथं अक्षरशः जमिनीचे हे क्लासिफाय करत होते ते की बाबा द्राक्ष कुठल्या एरियात चांगलं येऊ शकतं, कुठल्या जमिनीमध्ये चांगलं येऊ शकतं, गहू कुठल्या जमिनीमध्ये चांगलं येऊ शकतं. म्हणजे वेगवेगळी पिकं त्या जमिनीच्या जातीनुसार ते गव्हर्नमेंट निवडून देत होतं त्या शेतकऱ्यांना. आणि इथं तुम्ही हेच केलं पाहिजे, इथं एवढंच केलं पाहिजे असं ते गव्हर्नमेंट सांगत होतं. म्हणजे एवढी यंत्रणा आहे. आमच्याकडे कुठल्या जमिनीत काय लावायचं हे शेतकऱ्यांना ठरवायला पाहिजे. त्याच्या फील्ड नॉलेजनुसार त्या किंवा पारंपरिक जे काय वडिलांचे आलंय ते केलं पाहिजे. अशा काही ॲडव्हान्स सूचना आमच्यापर्यंत येतच नाहीत. हे तुम्ही जे आता जे ड्रॉबॅक आहे. जे सांगितलं ते इस्रायलच्या ट्रिपवरचं सांगितलं ना? नाही, युरोपच्या टूरला आम्ही गेल्या फेब्रुवारी शेतकऱ्यांची टूर होती. गव्हर्नमेंटनं आम्हाला ते प्रोव्हाइड केलेली होती. साधारण आम्ही 50 एक शेतकरी होतो. प्रत्येक जिल्ह्यातून एक शेतकरी असा त्याने निवडलेला होता. बरं. तर युरोपची 15 फेब्रुवारीपासून त्या 1 तारखेपर्यंत 15 दिवसाची युरोपची टूर होती. ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये- सुरक्षित आला? हो, सुरक्षित आलो. म्हणजे शेवटच्याच फ्लाईटनं आलो म्हणा आम्ही. युद्धाच्या दरम्यान. नाहीतर त्याच्यानंतर 5 दिवस सगळं डिले झालं तसं. हा. आमच्या बरोबर तसे कृषी अधीक्षक बोराळे साहेब म्हणून एक होते. हा. तालुका कृषी अधिकारी एक मॅडम होत्या हा. माहिती द्यायला वगैरे. हा. ॲक्च्युली आम्ही फ्रान्समध्ये पहिल्यांदा गेलो, हम्म. पॅरिसमध्ये. तिथून मग जर्मन नंतर स्वित्झर्लंड नंतर नेदरलँड असं अच्छा, 4-5 दिवस- दिवसाचा साधारण 15 दिवसाचा टूर होता व्यवस्थित. हम्म. पण तिथं funding जरी कोणाचं पिकं होतं? वेगवेगळी असले, फंडिंग आम्हाला 2 लाख रुपये शासनाने दिले होते पर शेतकरी. पर शेतकरी आणि हो. 2,60,000 रुपये आपले होते स्वतःचे. ओके. असे 4,60,000 रुपये खर्च आला होता म्हणजे एका शेतात. फ्लाईट बुकिंग सह. सगळं तिथं खाणं राहणं फिरणं सगळं ओके. म्हणजे ठीक आहे, म्हणजे बजेटच्या दृष्टीने चांगलं आहे. बजेटच्या दृष्टीने चांगलं आहे. 15 परदेशामध्ये 15 दिवसासाठी 4-5 लाख खर्च होणं आणि त्यातनं चांगली माहिती मिळणं चांगली हे माहिती खूप चांगलं आहे. शेती जरी आमची तिथली आणि इथली जरी तफावत असली, म्हणजे इथली पिकं वेगळी आहेत, तिथली पिकं वेगळी आहेत, क्लायमेट इथलं वेगळं आहे, तिथलं वेगळं आहे, तरी सुद्धा तिथं शेतकरी जे काम करतो आणि आपण काम करतो याच्यामधल्या काय ज्या तफावत आहेत, काय बाबी आहेत, तफावत सर? काय experience? बऱ्यापैकी आम्हाला ते चेंजेस वाटले तसे. तुम्ही मगाशी मी मला- तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शेतीला जो सपोर्ट आम्हाला गव्हर्नमेंटकडनं मिळाला पाहिजे तो आपल्याच मिळत नाही, तसं तिथं खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. हम्म. ते अशा ह्याच्यात की आपण मगाशी म्हटलो की सुरुवातीपासूनच जमीन कोणती निवडावी ह्याच्यापासून तिथं रिसर्च सेंटरमध्ये खूप मोठं काम केलं जातं. हम्म. तिथं असणारा शेतकरी हा क्वालिफाईड आहे सगळा. हम्म. म्हणजे आम्ही आपल्या घरामध्ये
जो मट्ट मुलगा असेल ज्याला जे जमत नाही हम्म. त्या मुलाला आपण शेतीत घालतो. हम्म, हम्म. आणि जो शिकणारा हुशार मुलगा आहे त्याला कुठंतरी एकतर शासकीय नोकरी बघायला पाहिजे, नसेल तर चांगल्या कंपनीत. अशी एक आई वडिलाची पहिल्यांदाच घाणेरडी भूमिका असते. मानसिकता ही. आणि मला तर असं वाटतं आतापर्यंतच्या ह्याच्यात की आपण एवढा मोठं शेतीची डेव्हलपमेंट करत असताना आपल्यातला हुशार मुलगा आपल्या क्षेत्रात यायला पाहिजे, ही आपली भूमिका असायला पाहिजे. ती भूमिका न ठेवता आपण आपल्यातला हुशार मुलगा कुठेतरी पॅकेजच्या नोकरीवर जातोय का बघायला, इतर ठिकाणी कामाला पाठवतो. ते करायला नाही पाहिजे ॲक्च्युली. त्या मुली मिळण्याच्या हिशोबानं वगैरे ते लोक डिसिजन करतात. घेतात, विचार करतायत. पण शेतीला का असं नावाजले पण काय येत नाही हे आम्हालाही काही समजत नाही. कारण इतके चांगले पैसे मिळवत असून मी म्हणतोय आता डाळिंबामध्ये आम्ही अक्षरशः एका एकरामध्ये 20 लाख, 25 लाख, 30 लाख रुपये मिळवतोय. वर्षाला जर एका मुलानं 5 एकर शेती केली तर हं. 1 कोटी रुपये झाले त्याचं. मिळवू शकतो तो हो. आता ह्याच्या हिशोबानं. आणि किमान 5 ते 10 लाख रुपये त्याला महिन्याला पैसे मिळू शकतात. आणि सर तुम्ही मगाशी आपल्या चर्चेतनं झाल्यामुळं कलेक्टरला 2.5 लाख रुपयाच्या वर पगार नाही. म्हणजे आज कलेक्टरपेक्षा दुप्पट पगार या क्षेत्रामध्ये घेत असून सुद्धा आमचाच विश्वास त्या शेतीवर नाही. असं काय हे काय कारण मी आज जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं मी शेती करतोय. हां. दरवर्षी खूप चांगले पैसे दिले. आम्ही आज 5 ते 10 लाख रुपये पैसे महिन्याला मिळवतोय. हां. म्हणजे पगार काढला तर पगाराच्या हिशोबानं. हां. एवढं चांगलं असताना आपली मानसिकता अशी काय हे अजून काय लक्षात सर, येत नाही. तुम्ही महत्वाचा मुद्दा बोलताय. तुम्हाला काय वाटते की बाबांनो ही मानसिकता का असेल? लॉबी असल्यासारखं काम होतं याच्यामध्ये. हां, थोडंसं काय व्हायला लागलंय आता आम्ही द्राक्षामध्ये सुद्धा साधारण एक 25-30% शेतकरी जे आहेत ते हां. पैसे चांगले मिळवतात. बरं. आणि 60% 70% असा वर्ग धरा की तो दरवर्षी नवीन वर्षाच्या खर्चाला महाग असतो. महाग असतो. हं. त्यांना कर्ज काढावं लागतं. मग हे फरक असा वाटतो की 25-30% लोक हे बऱ्यापैकी अनुभवी किंवा अभ्यास करणारे किंवा मुळात त्यांचे साच्या बसलेल्या असतील किंवा जम नवीन बसवले. काय अपडेट असतील ते अपडेट घेतात. मार्केटला आपला माल कुठल्या मार्केटला विकायचा. म्हणजे समजा माझी आज एक सुपर सोनाकाची व्हरायटी आहे. हं. सुपर सोनाका माझी कुठल्या मार्केटला चांगली विकली जाईल, थॉम्सन व्हरायटी कुठल्या मार्केटला चांगली विकली, हा माल कुठला वर्ग घेतोय, ह्याचा अभ्यास करून आम्ही मार्केटिंग करतो. अशी लोक चांगल्या प्रकारे पैसे मिळवतात. आणि 60 ते 70% लोकांच्यापर्यंत हे मार्गदर्शनच पोहोचत नाही. म्हणजे जे अपेक्षा मी तुम्हाला आता व्यक्त केली की काही शासकीय असे वर्ग आहेत, समजा कृषी अधिकारी वर्ग आहेत किंवा हे ह्यांच्यापर्यंत ही माहिती सगळी त्यांना सुज्ञ करणं ह्या गोष्टी आपल्यात अजिबात होत नाहीत. ह्या 70% वर्ग हा भरडला जो जातोय आणि त्याच्याकडे ते नुकसानीत कंटिन्यू जातात. मग ते कर्जमाफी मागून राहा किंवा सबसिडी मागत राहा ह्या गोष्टी आणि ते मग ह्याचा काय उपयोग नाही अशी मानसिकता बनते. ह्या हां. शेती ही काय परवडणारी नाही गोष्ट अशी बनते. पण आजही तुम्ही 25-30% लोक बघा खूप चांगल्या प्रकारे पैसे मिळवतात, शेती चांगली करतात, शासकीय कोणत्याही यंत्रणेची न अपेक्षा करता चाललेलं आहे त्यांचं. आता प्रेक्षक सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला. 25 ते 30% बागायतदार असे आहेत द्राक्षाचे की ते शासन आणि कुठल्या अनुदान याची अपेक्षाच करत नाहीत. ते पर्सनल फंडिंगवरती रिस्क घेतात, गुंतवतात आणि त्यातनं नफा मिळवतात.